राज्यातील अनेक कुटुंबांना रेशन कार्डवरती शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवले जाते। रेशन कार्डावरती जेवढे देखील व्यक्ती असतील त्यांना तेवढे धान्य मिळत असते। परंतु अनेक असे रेशन कार्ड लाभार्थी आहेत, त्यांच्या रेशन कार्डवरील व्यक्ती मृत्यू पावले आहेत, तरी देखील त्यांना त्या व्यक्तींच्या नावचे धान्य मिळत आहे। काही लाभार्थ्यांचे स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झाले आहे, परंतु त्यांचे रेशन कार्ड स्थलांतर झाले नाही, त्यांना नियमितपणे धान्य मिळत आहे। त्यामुळे असे गैरव्यवहार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्डवरती असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी सक्ती आणली आहे। यासाठी रेशन कार्डची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारद्वारे राबवली जात आहे। यापूर्वी देखील ई-केवायसी करण्यासाठी अनेकदा शेवटच्या मुदती देण्यात आल्या होत्या, ज्या मुदतीमध्ये रेशन कार्डवरील लाभार्थ्यांचे ई-केवायसी म्हणजे त्यांच्या आधार कार्डचे व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निर्देश देण्यात आले होते। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी आपल्या रेशन कार्डची ई-केवायसी करून घेतली, परंतु अनेक असे लाभार्थी होते त्यांनी अजून देखील ई-केवायसी केली नाही। अशा लाभार्थ्यांना आता शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे। 28 फेब्रुवारी 2025 ही शेवटची तारीख असणार आहे। या तारखेपर्यंत रेशन कार्डवरील लाभार्थ्यांचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करणे केंद्र शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे। जर ही केवायसी 28 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत केली नाही तर तुमचे देखील रेशन कार्ड शासनाकडून पूर्णतः बंद केले जाणार आहे। तुम्हाला अन्नधान्य मिळवण्यापासून वंचित राहावे लागू शकते। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आपल्या शेजारी रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन आपले रेशन कार्ड ई-केवायसी करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचे रेशन कार्ड बंद पडणार नाही। अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।